आता याच्यामध्ये बघा, हे जे आपलं अंतर आहे 4 फूट आहे ना. 4 फूट आणि तुम्ही आहे ते 6 6 आणि मी आहे ते 6. याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना नेहमी सांगतो की बुवा हे जे पद्धत आहे अमृत पॅटर्न मध्ये काय हो. बरेच शेतकरी 4 एक लावते 3 एक लावते. 3 एक लावते. तुमचे जे शेजारी आहेत हो. भाऊ आहेत ना, भाऊ भाऊ त्यांनी किती अंतर लावलं? 3.5 बाय 3.5 बाय एक एक. तुम्हाला सुरुवातीला हसले असतील ना. हो हा सर्वच कोण हसले. हसले याच्यापैकी? सगळेच हसले, मधून एक तास लावा म्हणले. तर आता यांना काय करा, आणखीन 1-2 महिन्याला त्यांना परत इथं बोलवा. बोलू. आता कॅमेरा असा घ्या, पूर्ण पहा प्लॉट हे. तुम्हाला झाड हे उभं वाढण्यापेक्षा काय दिसायला घेरा घेरा याच्यामध्ये जर पाहिलं तर येतं असं एवढं करमते का जाऊ वाटत नाही. जाऊ अशी कंडिशन या प्लॉटची आज आहे. पण बऱ्याच लोकांना काय वाटलं की यार बाबा हे कापूस तर एवढं अंतर केव्हा मिळालं, तर त्या बैलगाडी घालायची कारण कापूसाला समजा 2 महिने वाढेल कापूस कमर भरत आहे केव्हा मिळाले. बरोबर. तर याच्या पुढे जे कापूस वाढते की नाही, सुरुवातीला वाढायची कमी होते पण याच्यानंतर कापूस हा झपाट्यानं वाढतो. झपाट्या म्हणजे असं नाही का 2 फळपातीला अंतर 5-6 फूट बसते असं नाही. नाही. आता याच्यामध्ये जे अंतर आपण कमी जास्त लावलं, जसं तुम्ही आता तुमची जमीन हलकी असल्यामुळे 4चा घेतलं हो. आणि तुम्ही 6चा 6 घेतलं. हो. याच्यामध्ये 2-3 पद्धती आहेत. हो. पण हे पद्धत करण्यामागचं जे कारण आहे, जसं आपण शेतकऱ्यांना सांगतो की भरपूर सारे जे प्रयोग आहेत, हो. तुम्ही 2-3 प्रयोग करा. हो. बऱ्याच शेतकऱ्यांना आता बांधून आणि मोबाईलवरून शेती करायची सवय झाली. सवय झाली. घरून फोन लावतात काही लोक, मग बांधून येऊन बरोबर सांगतात गड्याला असं कर तसं कर. तर शेत असो की कुठलंही क्षेत्र असो, जर तुम्ही मन लावून कार्य केलं तर तुम्हाला 100% यश मिळते. पण तेवढं त्याच्यात मेहनत आणि प्रयोग सुद्धा करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये हे जे अंतर काढून घेतलं आपण, जसं हे तुम्ही 4चं घेतलं ते 6चं घेतलं, 6. याचं कारण समजलं तुम्हाला? समजलं नाही सांगा ना. तुम्हाला समजलं हे कारण काय? कारण काय आहे की बघा, आता हे 2 तास आहेत, हे काय करतो आपण डाव्या आणि उजव्या बाजूला दाबतो. दाबणं म्हणजे काय? झाडाला वाकवणं. झाडाला वाकवणं म्हणजे काय झालं की झाडाला जेव्हा आपण डायरेक्ट वाकवतो तेव्हा झाडाचं जे स्पीड, जसं की तुम्ही गाडी चालवायली आणि गाडी चालवताना टर्निंग आला म्हणजे तुमच्या गाडीचा स्पीड कमी झाला, गिअर बदलायचं काम पडते तुम्हाला. आणि टर्निंगच्या समोर जाताना गेल्यानंतर आपल्याला पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरवर गाडी चालू लागते. तसं या झाडाला वाकवल्यानंतर काय होते, असं झाड वाकल्यानंतर काय होते, या फट्ट्यामध्ये पहिले सूर्यप्रकाश भेटते आणि झाडाचं जे ग्रोथ 100% वाढायची आहे ते काय 75% फळफांद्यात लावते आणि 25% वाढ वाढण्यात लावते. यातून तुम्ही झाड वाकवलं, त्यातून याचा सूर्यप्रकाश भेटल्यामुळे पाती एकही गळणार नाही. आणि नंतर येणाऱ्या जे फांद्या आहेत फक्त 2-2 बोटे येतील. जसं की हे झाड पहा, तुम्ही सुरुवातीला बघा, आता हे तुम्ही सरळ केलं झाड, हे वाकलं होतं ना असं वाकलं. वाकल्यामुळे काय झालं, याच्या फळफांद्यामध्ये आता या दोघं घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 25 पेक्षा लय आहेत सोडले याच्यात. तर बघा आता तुम्हाला इथूनच दाखवतो ना, इकडे बघा, हे एक फळफांद दिले, हे 1 हे 2 हे 3 4 हे 5 6 हे 2 आल्या, 7 8 हे 9 10 हे 11 हे नवीन आली 12. तुम्ही जेव्हा नंतर येसाल ना तुम्हाला 2-2 फळफांदे दिसतील. 13 14 15 16 17 18 हे 19 म्हणजे अर्ध्यातून गेला 19 आल्या. तर आता हे फळफांद्या जवळ आल्यामुळे काय झालं, हे जे पात्याचं अंतर आहे की नाही, हे पहा, हे फक्त 2-2 बोट आले की हे 2-2 बोट आहे ना, हे आता फक्त 2-2 बोट आहेत. म्हणजे हे एक रिझन आहे की हे दाबण्यामुळे याला सूर्यप्रकाश भरपूर मिळते आणि सूर्यप्रकाश भरपूर मिळाल्यामुळे पात्याचं अंतर जवळ येते आणि पातेगळ होत नाही. झाडं जे उबलतात आपण दाबल्यामुळे झाडं सुद्धा उबलत नाहीत. आणि यासाठी हा जे लावणीचं अंतर आहे महत्वाचं आहे. दक्षिण उत्तर लागवड दिशा चुकली आहे. नाही आता हे असं कमी असल्यामुळे आपण इथं पूर्ण बाकी पूर्ण प्लॉट उत्तर दक्षिण आहे. हे पूर्व पश्चिम तुम्ही शेत केलेलं आहे कमी असल्यामुळं फिरवणीला अवघड होते म्हणून याचा पूर्व पश्चिम केलेला आहे. तर याच्यामध्ये हे जे अंतराचं मेन कारण आहे की दाबणी करायला लागते. हे तुम्ही जर 3 बाय 1 लावला आणि 4 बाय 1 लावला तर याचा सूर्यप्रकाश भेटत नाही, झाड तुमचं डायरेक्ट जाईल उभं जाईल. याच्यामध्ये हवा लागत नाही, सूर्यप्रकाश भेटत नाही. पाती लागायचा जे विषय आहे, पाती लागतील भरपूर पण टिकत नाही कारण त्याला हवाच भेटत नाही. तुम्ही काही मारा त्याच्यात तुम्हाला विलाजच नाही, त्याच्यात मारलेले पोचत नाही. जर तुम्ही आता बघा कार्यक्रम केला, तुम्ही 100 माणसाचा जर स्वयंपाक केला आणि 200 जर लोक जेव्हा आले तुमच्या इथे, 100 उपाशी जातील ना. तसं तुमच्या एका झाडाला जर 200 पात्या लागल्या आणि तुम्ही खायला त्याला जर 100 याचं द्यायला समजा, तर ते टिकतील का? टिकणार नाहीत ना. तर याला महत्वाचं आहे, जेवढ्या प्रमाणात तुम्ही अन्नद्रव्य द्यायले, तुमचं कुठलंही पीक 3 प्रकारे येते. एक सर्वात महत्वाचं सूर्यप्रकाश, त्याच्यानंतर तुमच्या फवारणी झाड निरोगी असणं महत्वाचं, तिसरं आहे खत व्यवस्थापन.
तुम्ही खत व्यवस्थापन कसं करायले, तुमच्या शेतामध्ये आंतर व्यवस्थापन कसं आहे आणि तुमच्या शेतामध्ये फवारणी व्यवस्थापन कसं आहे. झाड निरोगी असेल तर महत्वाचं आहे. हो.